व्हीप उभाटाने काढलेला आहे त्याचं बंधन त्यांच्यावरती आहे. जे खासदार फुटलेले आहेत ते बोलले की आम्हाला विपच भेटला नाही, आमचा फोन नॉट रिचेबल होता. या 6 खासदारांनी नेमकं लोकसभेच्या अध्यक्षांपुढे काय म्हणणं मांडलेलं आहे आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यावरती काय भूमिका घेतली. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल का अनसक्सेसफुल का ऑपरेशनची पूर्वतयारी नसल्यामुळे टोटल फेल. सध्या महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते ऑपरेशन टायगरनं ढवळून निघालेलं आहे. मात्र या ऑपरेशन टायगरच्या मागे नेमक्या काही कायदेशीर बाबी आहेत का? या ऑपरेशन टायगरमध्ये काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात का? आणि येणाऱ्या दिवसामध्ये या ऑपरेशनमध्ये अनेक काही रंजक घडामोडी आणि वेगवेगळे जे कायदेशीर पैलू आहे यामुळे काही बाधा येऊ शकते का? या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहे ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर. स्वागत आहे आपलं लोकमतमध्ये. आपण बघतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. मात्र यामध्ये अनेक कायदेशीर बाबी सुद्धा समोर आलेल्या आहे. आजच ठाकरे गटाकडून व्हीप जारी करण्यात आला होता आणि जी बैठक झाली दिल्लीमध्ये त्यामध्ये 6 खासदार जे होते ते गैरहजर होते. आता या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतोय की हा व्हीप जो आहे या व्हीपचं उल्लंघन त्या खासदारांकडून करण्यात आलेलं आहे. तर खऱ्या अर्थानं जे परिशिष्ट 10 आहे त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय? सुरुवातीलाच ही बाब स्पष्ट केली पाहिजे की ऑपरेशन यशस्वी होण्याकरता कुशल डॉक्टर लागतो. कुशल डॉक्टर असून नुसता उपयोग नाही, तर त्या कुशल डॉक्टरला ऑपरेशन सक्सेसफुल करण्याकरता काही पूर्वतयारी करावी लागते आणि हे सर्वसाधारणपणे सगळ्यांच्या जीवनामध्ये, सामान्य माणसाच्या जीवनात घडू शकतो. प्रश्न आपण विचारला आहे की 10व्या परिशिष्टमध्ये जे आणण्यात आलं आहे ते 10वं परिशिष्टाचा प्रामुख्याने उद्देश असा आहे की घोडा बाजार टाळण्याकरता. परंतु हे करत असतानाच जर 2/3 निवडून आलेले आमदार खासदार जर दुसऱ्या पक्षात सामील होत असतील तर 10व्या परिशिष्टानुसार अपात्रते होत नाही. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की जर समजा हे पक्ष 2/3 सोडून नाही गेले परंतु वेगळा गट स्थापन केला आणि आपला नेता वेगळा निवडला तर व्हीप काढण्याचा अधिकार कोणाला, हा एक प्रश्न आहे. आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया की 2/3, कारण उभाटा पक्षाचे एकूण 9 खासदार त्यापैकी 6 खासदार फुटले आहेत असं वृत्तपत्र बातम्यावरून दिसतं. हे 2/3 संख्या 6 खासदार दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षात सामील झालेत का, याचं उत्तर स्पष्टपणे कुठेही नाही अद्याप. दुसरा महत्वाचा भाग, हे 6 खासदार लोकसभेच्या अध्यक्षांना भेटले असं वृत्तपत्राच्या चर्चेवरून समजते. त्यांनी काय निवेदन दिलं लोकसभेच्या अध्यक्षांकडे? त्यात त्यांची ही मागणी होती का की जरी आम्ही उभाटामध्ये असलो तरी आमचा गट वेगळा आहे आणि आमचा गट वेगळा असून आमचा नेता हा आहे, 6 पैकी 9 पैकी 1 असेल, त्याला व्हीप म्हणून त्याला मान्यता दिली आहे का काढण्याचा अधिकार? लोकसभेच्या अध्यक्षांकडे ह्या 6 खासदारांनी नेमकं काय रिप्रेझेंटेशन केलं आहे आणि त्यावर लोकसभेच्या अध्यक्षांनी काय निर्णय घेतला आहे हेही गुलदस्त्यात आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो, आज जो व्हीप उभाटाने काढलेला आहे त्याचं बंधन त्यांच्यावरती आहे. मी म्हणतो तशी परिस्थिती नसेल, जर हे त्याच उभाटामध्ये अद्यापही असतील, त्यांचा व्हीप त्यांनी निवडलेला नसेल, लोकसभेच्या अध्यक्षांनी त्याला मान्यता दिली नसेल तर हा व्हीप त्यांच्यावर बंधनकारक आहे. पण जर तसं नसेल तर मात्र मग हा व्हीप त्यांच्यावरती बंधनकारक नाही. म्हणून आता आपल्याला हे बघितलं पाहिजे की काय नेमकं पडद्यामागे ऑपरेशनच्या पूर्वतयारी करता या 6 खासदारांच्या डॉक्टरांनी काय तयारी केलेली आहे, काय पावलं उचललेली आहे, हे कुठेही स्पष्ट नाही. आणि हे थोड्या वेळात स्पष्ट होईलच, कारण काहीतरीच कोणाला तरी स्टँड घ्यावा लागेल. मग त्याच्यावर आपल्याला ठरवता येईल की हे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं किंवा निष्काळजीपणामुळे ऑपरेशन फेल झालं. नक्कीच या ठिकाणी आपण व्हीपचा उल्लेख केलेला आहे, आपण अनेक बाबी याबाबतच्या सांगितलेल्या आहे. मात्र समजा एक आपण असं धरून चालू की उद्या जे खासदार फुटलेले आहेत ते बोलले की आम्हाला व्हीपच भेटला नाही, आमचा फोन नॉट रिचेबल होता, तर
या व्हीपचं पुढे म्हणजे नेमकं ठाकरे गट याला कशा पद्धतीने याला टॅकल करू शकतो? ठाकरे गटाने कशा पद्धतीने टॅकल करावं हा त्यांना त्यांचे कायदेशीर सल्लागार सल्ला देतील. नाही, त्यांनी वारंवार आज एकच गोष्ट हायलाईट केलेली आहे की आम्ही व्हीप जारी केला होता, मात्र या व्हीपचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे आणि त्यांची जी कायदेशीर टीम आहे त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं आहे की व्हीपचं सरासर उल्लंघन झालेलं आहे, त्यामुळे ह्या व्हीपनुसार जे बंडखोर खासदार आहे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, म्हणून हा प्रश्न आहे. ही त्यांनी बाजू सांगितली, पण हे जे 6 खासदार आहेत त्यांच्यातर्फे काय भूमिका आहे ती स्पष्ट नाहीये. लक्षात घ्या, मी एक कायद्याचा अभ्यासक म्हणून ह्या सगळ्या प्रश्नाकडे बघतो आहे. म्हणून एक बाजू आपल्याला समजली की यांनी व्हीप काढलाय आणि या ॲझम्पशन खालचा त्यांचा व्हीप आहे की हे 6 खासदार दुसऱ्या पक्षात जॉईन झाले नाहीये. समजा दुसऱ्या पक्षात जॉईन झाले असतील तर व्हीप लागूच होत नाही. म्हणजे हे व्हीपचं ऑपरेशन करण्या अगोदर पूर्वतयारी नाही. पण समजा हे 6 खासदारांनी दुसऱ्या पक्षात जॉईन झाले नसतील आणि स्वतःलाच ते उबाटामध्ये मानत असतील तर हा व्हीप त्यांच्यावर लागू होतो. पुन्हा उपप्रश्न की या 6 खासदारांनी आपला नेता वेगळा मांडला असेल, लोकसभेच्या अध्यक्षांनी त्याला मान्यता दिली असेल तर यांचा व्हीप त्यांच्यावर चालू शकत नाही. म्हणजे हे असं हे चौकट आहे. म्हणून जोपर्यंत हे 6 खासदारांच्या तर्फे कुठली भूमिका स्पष्ट करण्यात येत नाही तोपर्यंत ऑपरेशन टायगर सक्सेसफुल का अनसक्सेसफुल का ऑपरेशनची पूर्वतयारी नसल्यामुळे टोटल फेल, हे सगळे प्रश्न. कारण जे 6 खासदार गेलेले आहेत त्यांच्याकडून अद्यापही असं कुठेही सांगण्यात आलेलं नाही की आम्ही उभाटा पक्ष सोडलेला आहे किंवा आम्ही अमुक पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केलेला आहे. तर ही सुद्धा एक कायद्याची जमेची बाजू असू शकते का त्यांच्या दृष्टीने? जमेची नाही, त्याच्यावरती आपल्याला भाष्य करता येऊ शकतं. जमेची किंवा तोट्याची फायद्याची मला याचा विचार करायची गरज नाहीये. मला जेव्हा तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे तेव्हा मी ते कायद्याच्या चष्म्यातून उत्तर देणार आहे. मी त्याच्यामुळे याच्यातून कुठूनही उत्तर हे देत नाही. मी तुम्हाला दोन्ही बाजू स्पष्ट सांगितल्या आणि त्यावर आपल्याला ठरवता येईल की ऑपरेशन हे यशस्वी झालं का नाही यशस्वी झालं. आणि नाही यशस्वी झालं असेल तर कोण कुठे चुकलं. नक्कीच सामान्य नागरिकांमधून एक असा प्रश्न आहे, जसं की आपण सांगितलं 10 परिशिष्ट जे आहे ते व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलं, त्यानुसार 2/3 जर जे सदस्य असतील ते त्यांचा वेगळा गट स्थापन करू शकतात. मात्र लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना अशी कुठे वेगळा गट स्थापन करू शकतात, परंतु त्यांना त्याच पक्षात राहावं लागेल. लक्षात घ्या, कारण त्यांनी पक्ष बदलला, 2/3 म्हणाले आम्ही हे या गटात जात नाही, त्या आमचा पक्ष अमुक, तसं नाही चालणार. त्यांना दुसऱ्या पक्षात जॉईन व्हावं लागेल. जर 2/3 आणि जॉईन व्हायचं नसेल, त्यांना उभाटामध्येच राहायचं असेल आणि फक्त व्हीप त्यांना बदलून मागायचं असेल तर मग हा व्हीपचा लागू होत नाही. मग परत प्रश्न, व्हीप काढायचा अधिकार कोणाला, हा परत प्रश्न येईल. म्हणून ही कायद्याची लढाई आहे आणि या कायद्याच्या लढाईमध्ये कोणी कशी पावलं उचललेली आहे हे बघणं रंजक ठरेल. हा जो 2/3 जो मुद्दा आहे सर, तर यामध्ये कुठल्याही पक्षाचा एक वेगळा गट मूळ विचारधारेला म्हणजे मूळ पक्ष नेतृत्वाला बाजूला सारून अशा पद्धतीने वेगळा गट स्थापन करून त्या संदर्भात मान्यता मिळू शकतो का? आणि लोकसभा अध्यक्षांना तसे कायद्यानुसार ज्या बाबी आहे ती पूर्तता न करता किंवा कुठल्या राजकीय दबावाला बळी पडून अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो का? तुमचे एकूण 4 प्रश्न ह्या प्रश्नामध्ये. म्हणून मी सांगितलं ना की ह्या 6 खासदारांनी नेमकं लोकसभेच्या अध्यक्षांपुढे काय म्हणणं मांडलेलं आहे. अर्थात त्यांनी लेखी दिलं असेल, तोंडीचा प्रश्न देईल, आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यावरती काय भूमिका घेतली आहे हे बघणं आणि कळेल ना. आज उद्या हे सगळं येईलच बाहेर. म्हणजे थोडक्यात बरेच जे प्रश्न आहेत ज्याचा उलगडा झालेला नाही तर ते गुलदस्त्यात आहेत आणि हे गुलदस्त्यात असलेले प्रश्न किंवा ह्या ज्या भूमिका आहेत त्या समोर आल्यावरच या बाबतीतला अधिक उहापोह होईल असं आपलं म्हणणं आहे का? निश्चितपणे याच्यावरती अधिक स्पष्टपणे आपल्याला बोलता येऊ शकेल किंवा या 6 खासदारांची नेमकी काय होईल. उबाटाने एक भूमिका घेतली आहे, त्यांनी व्हीप काढलाय, व्हीप काढण्याचा त्यांना अधिकार आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका क्लिअर झाली. 6 खासदारांची भूमिका काय आहे, 6 खासदारांनी कुठली पावलं उचललेली आहे, हा भाग महत्वाचा आहे.
नक्की सर, आपण बघितलं आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम होते. त्यांनी या संदर्भात ज्या सर्व कायदेशीर बाबी आहेत त्या मांडलेल्या आहेत. मात्र अनेक प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत, कारण 6 खासदार सध्या दिल्लीमध्ये सुद्धा नाही आहेत. त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर काढण्यात आलेलं आहे, अशी माहिती जी आहे ती सूत्रांनी सांगितलेली आहे. शिंदेच्या शिवसेनेने सुद्धा वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता ठाकरे गट नेमकी कुठली कायदेशीर लढाई या ठिकाणी लढतोय, त्यामुळे शिंदेची शिवसेना भविष्यामध्ये त्यांना कशा पद्धतीने उत्तर देईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच या ऑपरेशन टायगर मागे अनेक जे प्रश्न आहेत ते अजूनही अनुत्तरित आहेत, कारण लोकसभा अध्यक्षांना नेमकं या 6 खासदारांनी त्यांचे कुठले नेमके मुद्दे मांडलेले आहेत, ते नेमके कुठल्या पक्षात आहेत, त्यांनी खरंच ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिलेली आहे का, की कुठल्या त्यांनी त्यांचा वेगळा नेता निवडलेला आहे, पक्ष निवडलेला आहे, त्यांनी नेमकी लेखी स्वरूपामध्ये लोकसभा अध्यक्षांना काय मागणी केलेली आहे आणि लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ते या सर्व गोष्टींवर कशा पद्धतीने निर्णय घेतात आणि लोकसभा अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून पूर्ण या संदर्भात कोर्टामध्ये धाव घेतली जाऊ शकते का, या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही दिवसातच मिळणार आहे. मयुरी चव्हाण, कल्याण डोंबिवली.